तुम्हाला आठवत असेल तर मी जेव्हा कांजर गावामध्ये क्रिकेटच्या कबड्डीच्या कार्यक्रमाला यायचो, मी असं भाषण करायचो, कबड्डी म्हणजे काल्लर आणि काल्लर म्हणजे कबड्डी. तिथे कबड्डीचे प्लेयर असतील त्यांना आठवत असेल. आता मला माझं वक्तव्य हे बदलायला लागतंय. आता मी हे बदलून आजपासून नवीन वक्तव्य करतो. काल्लर म्हणजे विकास आणि विकास म्हणजे काल्लर. सगळ्यात आधी या तिन्ही योजनांचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि श्रमिका देवेंद्र या हे दोघे सरपंच उपसरपंच आहे. या पूर्वीचे सरपंच उपसरपंच झाले. जणू काही स्वतःच लागलेली आहे. कोणी जास्त काम केलं, कोणाच्या कारकिर्दीत जास्त विकास झाला, निश्चितपणाने काल्लर गावच्या लोकांना धन्यवाद दिले पाहिजे. तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे विकासासाठी किती आकांक्षा करून गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम करतात हे त्यांनी त्यांच्या कामातून सिद्ध करून दाखवलेलं आहे. जयवंत पाटील सांगितलं, सरपंच बाईंनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की साहेबांच्यामुळे 55 लाख रुपये मंजूर झाले. खरं तर काल्लर गावची लोकसंख्या मला वाटतं 1.5 लाख झाले असेल. रेकॉर्डवर किती आहे? आता पुढच्या वर्षी नवीन जनगणना सुरू होईल आणि 26 तारखेची जाहीर होईल. ही जाहीर झाल्या तुमच्या लोकसंख्येचा आकडा जो येईल, तुम्हाला हे अमुक एक उपकेंद्र जे झालेलं आहे ते पाव प्रयोगाचे नाव नाही, तेव्हा तुमच्याकडे अमुक एक केंद्र होईल. सरकारचा नियम आहे 35,000 लोकसंख्या असली एक आरोग्य केंद्र तिथे मंजूर करता येते. कारण तुमची लोकसंख्या 1.5 लाख जर असेल तर 3 आरोग्य केंद्र आपल्याला मंजूर करायला लागतील. पण 2011ची जनगणना 21ची आधीच नाही, 11ची जनगणना जी आहे ती 15,000 लोकवस्तीची असल्यामुळे रेकॉर्डवर आपली लोकसंख्या ही 15,000 आहे. म्हणून आपल्याला आता अपडेट करता येत नाही. 2026च्या नंतर रेकॉर्डवरची आपली लोकसंख्या ही 35,000चा आकडा पार करेल. आणि तेव्हा निश्चितपणाने तसं जयवंतदा सांगतो की मी अजून रिटायर झालो नाही, मी पण रिटायर झालो आहे. मी कुठल्या पदावर असो नाही असो, तुमचं आरोग्य केंद्र हे 100% मंजूर करेल. खरं तर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये मुलगा माझा देवेश त्या ठिकाणी बसले. तो जरी अंजूर गटाचा जिल्हा परिषद सदस्य असेल तर तो ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी त्या अर्थाने केंद्र सरकारकडून आपण जो काही 200-250 कोटीचा निधी आणला त्याच्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा देण्याचा आहे. अंजूर पीएचसी असेल, हे वाशिम पीएचसी, आणगाव पीएचसी, आपला IGM हॉस्पिटल. कारण राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या सचिवांनी मी माझ्या ऍडिशनल PS ला पाठवून त्यांना सूचना केली होती. मी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवा, निधी मी मंजूर करून देतो. 2 महिने झाले प्रस्ताव प्राप्त झाला नाही म्हणून पुन्हा मी त्यांना फोन केला. मला स्वतः त्यांनी असं सांगितलं, साहेब अशी कुठली योजना नाही,
आम्हाला प्रस्ताव पाठवता येत नाही केंद्र सरकार. फारपर्यंत 5-6 महिन्यापासून त्याच्या आधी देवेश आणि तो आपला एक कर्मचारी प्रदीप हे दोघे त्यांच्यासाठी प्रयत्न करत होते. सचिवांना सांगितलं तुम्ही प्रस्ताव पाठवून द्या, अशी काही योजना नाही ना, प्रस्ताव परत येईल, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही प्रस्ताव पाठवा, त्याला मंजूर करून आणण्याचं काम मला. त्यांनी कुठून प्रस्ताव पाठवला आणि केंद्र सरकारकडून मला त्याचा आकडा माहित नाही, पण 250 ते 300 कोटी रुपये आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी आपण राज्य सरकारला मंजूर केलं. आणि त्या सचिवांनाही आश्चर्य वाटलं की हे नसं करणार. त्यांना सांगितलं त्याच्यासाठी पाहिजे जातीचे, त्याच्याशिवाय ते होत नाही. आता तुम्हाला विषय सचिवा त्याच्यासाठी देतो असताना पर्यावरणालाही साथ मिळेल अशा प्रकारचे आजचे तिन्ही हे तुमचे उपक्रम आहेत. सरपंच आणि उपसरपंच यांना विशेष धन्यवाद देतो. आपल्याला ऑक्सिजन मिळावं म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, शुद्ध पाणी मिळावं म्हणून आरो फिल्टर प्लांटचं उद्घाटन आहे, आणि आरोग्य चांगलं राहायला ह्या 2 गोष्टींमुळे राहणार आहे. आणि तरीही काय अडचण आली तर त्याच्यासाठी आज आपण उपकेंद्राचं उद्घाटन केलं. आता याला शुभेच्छा देता येत नाही, काय शुभेच्छा दिले, जास्तीत जास्त तिथं जाशील असं कमीत कमी वापर या आरोग्य केंद्रावर झाला पाहिजे. अशा सुविधा कालदेव गावाने जसे वृक्षारोपण केलं, आरो फिल्टर लावलंय, अशा आरोग्याशी संबंधित असलेल्या अजून सुविधा निर्माण करण्याचं काम करावं.